नमस्कार, मी ज्योती. खूप प्रेमाने स्वागत करते तुमचं घरची चव मनाची शांती या चॅनलवर. आपण सगळे होळीला रंग खेळतो, हसतो, फोटो काढतो, आनंद साजरा करतो. पण मनातले रंग कधी बदलणार? रागाचा रंग, द्वेषाचा रंग, दुःखाचा रंग, आपण न बोललेल्या शब्दांचा रंग, आणि हे सगळं आपण मनात साठवून ठेवतो. चेहऱ्यावर रंग लावणं सोपं आहे, पण मनातले रंग धुणं तितकंसं सोपं नसतं. म्हणूनच मी ह्या होळीला ठरवलंय, फक्त बाहेरचे रंग नाही तर मनही रंगवायचं. होळी आपल्याला एक गोष्ट शिकवते, जाळायचं ते फक्त लाकूड नाही, तर जाळायचं आहे राग, अहंकार, नाराजी, द्वेष. कधी कधी सर्वात मोठी होळी मनातच शांतपणे पेटलेली असते. आपण बाहेरचे रंग उधळतो, पण आतल्या भावना लपवतो. चेहऱ्यावरचे रंग धुतले जातीलही, पण मनातले रंग तसेच टिकून राहतील. आणि रंगाबरोबर गोडवा पण हवा ना. म्हणूनच मी आज बनवते होळी स्पेशल थंडाई. चला बघूया. बदाम, काजू आणि पिस्त्याची हिरवी झाक, खरबूजच्या बिया आणि बडीशेपेचा गोड सुगंध, मिरेची हलकीशी ऊब आणि खसखशीची शांतता. गुलाब पाकळ्या हळूहळू उमलत आहेत आणि केशर आपला सोनसडी रंग सोडत आहे. जसे हे सगळे घटक एकत्र भिजत आहेत, तसंच होळीचा गोडवा आणि प्रेमही घरात मिसळत आहे. हे सगळे भिजलेले घटक आता एकत्र वाटले जातात, जसं वेगवेगळे रंग एकत्र येऊन एक सुंदर छटा तयार करतात. आता ही मसाल्याची पेस्ट या शुभ्र दुधात मिसळते, तसं हा सुगंध दुधात उतरत आहे. आता या सगळ्यात मिसळतो आहे गुळाचा गोडवा, साखरेपेक्षा मृदू आणि मनाला ऊब देणारा. सर्वात आधी गुलाब पाकळ्यांचा गोड सुगंध, आता पिस्त्याची हिरवी झाक आणि शेवटी केशराचा सोनसडी स्पर्श. हा रंग फक्त दिसत नाही, तो प्रत्येक घोटात ऊब आणि गोडवा भरतो. ही थंडाई फक्त शरीराला थंडावा देत नाही, तर ती घरातही शांतता आणते. ह्या होळीला फक्त चेहऱ्यावर रंग नको, मनात प्रेम हवं, शब्दात गोडवा हवा आणि नात्यांमध्ये समजूतदारपणा हवा. राग जाळूया, स्वतःला माफ करूया आणि आयुष्य नव्याने रंगवूया. कारण खरी होळी बाहेर नाही, ती मनाच्या आत पेटते आणि तिथेच खरी शांती सापडते.